आज होती हळद कोणाची ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला हळद दळायला बसवलं होतं आणि मी आजपर्यंत कधीच त्यात जात्याला पण हात लावला नव्हता आणि मला माहीत नव्हतं ते किती जड असतं आणि अक्षरशः तो दांडा तुटला, मी इतकी जोरात ओढत होते म्हणून. मग काय परत एकदा सगळ्यांना कळालं हिला काही काम येत नाही म्हणून. आणि इकडे ह्या सगळ्या बायका गाणं बोलत होत्या हळदीचं, कारण ह्यांनी गाणं गायल्याशिवाय वाटतच नाही की हळद दळायचा कार्यक्रम चालू झाला. आणि इकडे माझी सगळी फॅमिली जेवायला बसली होती. माझं जेवण लवकर झालं. त्यानंतर मग इकडे आता बांगड्या भरायचा कार्यक्रम चालू झाला होता. सोबतच ते दुसरे पण ते लोक बोलवले होते, त्यांना पण ते पण गाणं बोलत होते हळदीचे वगैरे. आणि इकडे ह्या बाबांना इतका जोश आला होता, तेच बाबा त्यांना सांगायचे कुठलं गाणं बोलायचं आणि त्यावर ते डान्स करत होते. आणि आता मी बसली होती चुडा भरायला, म्हणजेच बांगड्या भरायला. आणि मला रील शूट करायचं होतं ॲक्च्युली, म्हणून मला बांगड्या भरायच्या होत्या. तर जे आता नवीन ट्रेंडिंग सॉन्ग आहे बांगुऱ्या मागताना, तर त्यावर करायचं होतं आणि ते सुद्धा झालं. आणि त्यानंतर ना आता आम्हाला रील शूट करायचं होतं सगळ्या लेडीजला ज्या लग्नासाठी अक्षता वापरतात, तर त्याचं. तर तेच आम्ही कलरफुल अक्षता घेतल्या होत्या, त्याचं रील शूट चालू होतं. त्यानंतर ना आम्ही फोटोशूटसुद्धा केलं आणि हळदीचं डेकोरेशन कसं होतं ते तुम्हाला दाखवते. आणि हळद कोणाची आहे ते सुद्धा सांगते. तर कुणालच्या आत्याच्या मुलाची आणि म्हणजेच माझ्या भावाची. आणि इतकं सुंदर असं डेकोरेशन हळदीचं केलं होतं. आणि हळदीला गेलोय म्हटल्यावर तर आता डान्स झालाच पाहिजे. तर आम्ही सगळेजण खूप उशिरापर्यंत थांबलो होतो आणि मग डान्स केला. तर मग आम्ही डान्स कसा केला